अव मी काय म्हणत होतो, आता भाऊबीज नसे का, तर मग माहेराला जाऊन का म्हणत होतो माझ्या. अरे आता कायला माहेराला जावं लागते, मग मंडईला जाऊन ना बापा, मंडईभरी वाट पाहून आता. नाही तर काय, तुझा तो घुबड तोंड्या भाऊ राहते का घरी. तिकडे मरवायला जाते ना, मासे मारते ना. तुम्ही नाही का कधी झाला माझी एकही नाही का, मग मी सांगून देतो. कधी झाला म्हणलो काही का नाही जाऊ नाही करू, हा करून तो करून, असं मला माहीतच आहे तुमची सवय. अरे मला नको सांगूस ना. मला सप्पा माहीत आहे तुमचा केला धरला. तू तिकनाल बोलवते, सगळे पाहुणे येते ते ती. मग मला जाऊसा नाही लाग. मला माहीत आहे तुझ्या माहेरी गेला का मोठं घनघन राहते लंबडीचं. काही इज्जत नावाची वस्तू तर पाहिजे जवळची ते ती गेल्यावर. हा शिवा देल तर तो शिवा देल. म्हणजे का मी माणूस व्हा का जनावर व्हा. ना तो तुझा भुताड दवण्या भाऊ. मला माहीतच आहे ना, तोही किती सुज्ञ आहे. तिकडे जाते राबावलं आणि मग इकडे आलं का करते तर का जण कोणता काम सुज्ञ करते तर मला माहीतच आहे. सगळा इकड तिकड हिंडू सगळा सत्यानाश आहे. आणि दोघे भाऊ मस्त चष्मा घालून येईन, त्या दोघे बहीण भाऊ. तोही चष्मा घालतेस, तोही चष्मा घालते. भोकणं झाल्या ना, भर जवानी म्हणते दारे भोकणं झाल्या तुम्ही. होत माये सप्पा हेट खराक माणूस आहे. जाऊन म्हणलं तर जावाच्या नाव नाही सुद्धा घे. ते गेल्याने याचा कोणता खराब होते तर ओळणीला जाऊन म्हणतो तो आता. मस्त तो स्टीलचा डब्बा घेतलो आणि थोडंसं कपडं घेतलो. आपल्या भावाला मस्त आता 12 महिन्यातून भाऊबीजचा सण आहे, ओवाळीन म्हणतो. तर नाही, येते जावाचा नाही, तेथे जावाचा नाही, मीच जातो एकटे, तुम्ही नको या. अरे जाना गेलीस तर मा बोलल्यासी नाल, तू का जास्त ताव सांगून राहिलीस का. अरे कोण माणूस हो आम्ही, टेंग्या मारदारे फलकावून देईन तू उभा जिथं तीच. अरे गेलोस तू मग साडी नाही घेल का मा भाऊ मला. मस्त त्याला ओवाळावलं जाईन आणि मंडई राहते, मंडई पाहून येईन. नाटका मस्त नाटक राहते मंडईला, मंडईची नाटकही पाहिन म्हणतो. ना 3-4 मस्त खर्र नेतो इकनालच. इलाईवालं जरासा तो गलीचा गुका नाही नसतं हरामखोरीचे. हरामखोरीन हिचा भाऊ साडी घेते घरा इलं. अरे त्याची चड्डीला पाय ना, मंगावून पाहिजे तर 4-4 भोका पडलाय. तो आपल्यासाठी चड्डी नाही घेतो, यासाठी का साडी घेणार आहे. तुम्ही येवाचं या, नाही गजाच्या गाडीत जाऊन धसा. मी चाललो आपल्या माहेर आलं. येतो 8-4 दिवसाची पाहुणी जातो ना. तुम्ही या का नको या, मी सांगून देतो. अरे जाना गेलीस तर मा बापाचा कोणता कमी जास्त होते तर पाहून घेईन. अरे 4 दिवसाची राहिलं, जाना महिन्याभराची. अरे जाना गेलीस तर माझा कोणता कमी जास्त होते मा बापाचा. ये 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 आलीच बाई. तुझीच वाट पाहत होतो मी. भाऊबीजचा सण आहे ना, आलीच नाही म्हणतो तो. अरे ती येईन कशी नाही मी. बहीण भावाचा सण आहे. मला येणे भागच आहे. आणि जिजू नाही आलं ना. जिजू येते तुझा जिजू. चलाव म्हणलो नाही आलं. बाई पोरी काही तकलीफ तर नाही झाली व येता वेळी. एकटीच आलीस. सांगायला पाहिजे होता, मी तर थालू नसतो का तुझ्या भावाला. बॅग धरून आला असता. मस्त तुझ्या गावाला फिरत. कायले उगीच त्रास देतेस माझ्या भावाला. आता माझा सण आहे. म्हणला मंडई वगैरे आहे तुमच्या गावची, आता येतो फिरून बढियापैकी, असं नाही का. बाका केलीस. राखीला आली होतीस तर राखीला राहिलीसही नाही. आता राहायचो 8-15 दिवस ना, मग जाशील. मग नाही तर काताजी बाबाजी राहीन ना जी 8 दिवस. मंडई वगैरे मस्त. दिवाळीचा पाहुणचार घेऊन मस्त आता भाऊबीजला राहतो ना, मग जाईन. आणि माझ्या भाषाला ना आणलीस. तुमचं भाषा आहे ते भाषा. सांगा ना आपल्या भाटव्याला. मस्त ते पसरला होता तुझा भाटवा ना, ते मस्त हाकेड. तुझा भाषा नाही या म्हणलं त्या नाही चल रे म्हणलं बकऱ्या. तोही खायला येते मग. आलो मी एकटीच मग भिगी. चल या ना तव, या ना बस ना, मग हातपाय घे धुवून वगैरे मस्त फ्रेश होऊन जा. मग गोष्टी माता करू. बसून जा. आलीस ना उभीच गोष्टी सांगतेस. आता बसतो ना वर. का वेळ झाली का मग म्हणे. येता येवालाच बस म्हणतेस. मग आता मस्त तिकडे तुमच्या इकडे धान कापणी चालू असेल आता. मग नाही तर का भाऊ 8 रोज गेलो तो धान कापावाला. मग का वेळच नाही भेटत. मी एक दिवस धरलो ना, बोटच कापला माझा. मग का जातेस म्हणलो. मग राहिलो घरीच. मग आता दिवाळीपासूनची घरीच आहो. आता मग आता आलो तू तुमच्या गावाकडून. बाका केलीस. 2 दिवसाची असंही नाही अशी नाही तरी तू आलीस तर का झाला. मग नाही तर का तर राखीले राय केलो, राहिली नाही आणि गेली. बढिया वगैरे टिकली वगैरे लावणार. डोऱ्या नाकात आता बोटच टाकून देशील तू तरी अशीच करतेस. हो ना. लहानपणी अशीच करस. ओवाळत होतीस भाऊबीजच्या दिवशी अशीच. आणि धरली होतीस ना आपल्या भावाच्या डोऱ्यात बोट टाकली होतीस. पाय ना चष्मा लागून गेला दोघाही बहीण भावाला भर जवानीत ना. आम्ही पाय ना बुडगं माणसा. आता उगी राही ना व. आता तिला ओवाळणी करू दे ना बढियापैकी. आपला भाऊबीजचा सण आम्हाला करू दे ना थोडीशी. उगी राही ना व. 2 दिवसानं माझ्या भावाला ओवाळावलं भेटला. असं मागच्या वर्षी येईन म्हणलो, मागच्या वर्षी येणं नाही झाला.
आणि राखीला आलो तर राखीला भेटलाच नाही. मग राय झालो ना, गेलो मग तशीच. बढियापैकी भाऊबीज आहे. आता मला डब्बा वगैरे दे, मिठाई वगैरे चाल. हो ना, देतो ना. मनमानी घाई सुटली माझ्या भावालाही तरी. झाली आता बढियापैकी भाऊबीज. मग आता राय मुक्कामा ना. 4-5 दिवसाची पाहुणी, जाऊच नको. राय ये पोरी, जाऊच नको नाही तर जातेस. तर पहा सबस्क्रायबर बंधूंनो, अशी राहते आमच्या गावकांची भाऊबीज. तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मग ठीक आहे, धन्यवाद.